तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। लोकांच्या पार्किंग लॉटपर्यंत, इमारतीच्या पार्किंगपर्यंत आपण पाहतोय की पाणी साचल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या परिसरामध्ये आता जे लोक अडकलेले आहेत, वयोवृद्ध नागरिक असतील, महिला असतील, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात असल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने देखील या ठिकाणी आता हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। पाणी भरल्यामुळे नागरिकांचा देखील आता एक प्रकारचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। एकता नगरातली ही दृश्य आहेत। एकता नगरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। मुठा नदी काठी जो बांध बांधलेला होता तो मातीचा बांध फुटला आणि त्यामुळे थेट एकता नगरामध्ये हे संपूर्ण पाणी शिरल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अनेक लोक या इमारतीमध्ये अडकून पडलेले होते। त्या सर्व लोकांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जात असतानाची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। काही स्थानिक नागरिकांच्या, तरुणांच्या मदतीनं या सर्व लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या राबवलं जात आहे आणि या बोटीच्या सहाय्यानं जे लोक वयोवृद्ध नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, जे कोणी अडकलेले होते त्या सर्वांना आता सुखरूपरित्या बाहेर काढलं जातं। त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात आहे। एकता नगरातली ही दृश्य आहेत। पुण्यातील एकता नगरामध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे, पाणी शिरलेलं आहे। पार्किंग लॉटमध्ये तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे अनेकांची वाहनं देखील या पाण्याखाली अक्षरशः बुडाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं, तरुण मुलांच्या मदतीनं हे सध्या रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जातं। तर हाच आपण पाहतोय, मातीचा जो बांध आहे तो फुटला आणि त्यामुळे हे संपूर्ण पाणी एकता नगरामध्ये शिरल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकता नगरात जे नागरिक अडकलेले होते, स्थानिक नागरिकांचं आता रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। संपूर्ण टीम त्या ठिकाणी रेस्क्यू करायला पोहोचलेले आहेत। स्थानिक लोकांच्या मदतीनं देखील रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सध्या सुरू आहे। महिला आणि तरुण मुलांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या राबवलं जात आहे। वयोवृद्ध अनेक नागरिक असतील, त्यांना देखील सुखरूपरित्या बोटीच्या सहाय्यानं या पुराच्या पाण्यामधनं बाहेर काढलं जात असतानाची ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यातील एकता नगरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामध्ये आता नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। नदीकाठचा मातीचा बांध फुटल्यानं हे संपूर्ण पाणी याच परिसरात, भागात शिरलं आणि त्यानंतर आता रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। स्थानिक तरुण देखील यामध्ये मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकता नगरातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। नदीकाठचा मातीचा बांध फुटल्यानं हे संपूर्ण पाणी एकता नगरामध्ये शिरलेलं आहे। त्यामुळं ठिकठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहतोय रस्ते जे अक्षरशः जलमय झालेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालेलं आहे। एकता नगर परिसरातली ही दृश्य आहेत। स्थानिक स्थानिक तरुणांच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते। अनेक महिला, वयोवृद्ध नागरिक हे या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। त्यांना आता सुरक्षितरित्या बाहेर काढलं जातंय, त्याची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय सध्या रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सुरक्षितरित्या नागरिकांना आता एक एक करून बाहेर काढलं जात आहे बोटीच्या सहाय्यानं। होय, पालिकेचा सकाळपासून प्रयत्न आहे इथल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढायचा, पण रहिवाशी काही निघायला तयार नव्हते। अखेर दुपारनंतर पाणी घुसलं, मग आता ही लोकांची धावपळ सुरू झाली। सगळ्या गाड्यांमध्ये काही पाणी गेलं, रस्सी टाकली। आता ही बोट पण आणलेली आहे जेणेकरून लोकांनी या बोटमधनं बाहेर पडावं, पण अजूनही लोकांना वाटतं पाणी ओसरेल, त्यामुळे बाहेर जायची काय गरज आहे। म्हणून आता पालिका आवाहन करते लोकांना की या, आम्ही तुमच्यासाठी बोट आणली। तिकडे बॅडमिंटन हॉल आहे, म्हणजे तिकडे रस्त्याच्या कडेला तिकडे त्यांची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे पालिकेने, पण लोक अजूनही वाट बघतात। त्यांना वाटतं पाणी ओसरेल आणि मग आपण इथंच थांबूया, पण अजूनही आपण हे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम काय तुम्ही बोट पण आणली, लोक अजून येतात दिसत नाहीत अलीकडे? लोक स्वतःहून वरच्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे आणि याही उपर ज्यांना यायचं असेल त्यांना सुरक्षित ठिकाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आपली यंत्रणा सज्ज आहे। ज्याही नागरिकांना सन सिटी बॅडमिंटन हॉल इथे आपण तात्पुरत्या निवाराची व्यवस्था केलेली आहे। नाही, नागरिकांना आपण आवाहन केलं, पण ते स्वतःच्या नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्यांकडे शिफ्ट होत आहेत। हो, कोणी अजून रेस्क्यू व्हायला तयार नाही। म्हणजे बघा, पालिकेने सगळं बोट पण आणून ठेवली, सगळी सज्जता ठेवलेली आहे, पण लोकांना आता कसं यूज टू झाल्यासारखे की काय असा प्रश्न पडावा। कारण लोक म्हणतात आम्ही आमच्या नातेवाईकाकडे जाऊ, तिकडं रेस्क्यू ठिकाणी ठेवलं तर आमचे हाल होतील। पाणी आहे,
पाणी आज ना उद्या ओसरेल. सगळ्यांच्या बिल्डिंग तशाही वरती आहेत, खाली पार्किंगमध्ये पाणी आहे. म्हणजे कोणाच्या घरात घुसलं असं नाही, काही दुकानामध्ये निश्चितच घुसलेलं आहे. पण हे सगळं इथपर्यंत बघा, थेट तिथपर्यंत आणि इकडून म्हणजे अख्खं आता एकता नगरी पाण्याखाली गेले आणि लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे अगदी बोट घेऊन. पण लोक वाट बघतात पाणी कमी होण्याची. पण सध्याचा जर खडकवासल्याचा विसर्ग पाहिला आपण तो 45,000 वरतीच आहे सध्या. त्याच्या कदाचित वाढू शकतो पण कमी होईल नाही, कारण वरती पाऊस सुरू आहे. म्हणून आता बघूया लोक काय करतात. लोक अजूनही लोकांचं म्हणणं आहे की पाणी ओसरत मग आम्ही निश्चितच पाणी ओसरण्याची अपेक्षा आहे आणि त्याची वाढ देखील स्थानिक नागरिक पाहत आहेत. धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी.